नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय एसएम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा अशा मोठ्या प्रमाणात जो व्हायरल बातम्या होत आहेत. खरंच हप्ता आलेला आहे का, जाणून घेऊ संपूर्ण माहिती. आपण पाहतात आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत आणि 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्याची प्रतीक्षात लागलेली आहे. आता ज्या शेतकरी बांधवांची मी सांगितल्याप्रमाणे हे कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांना 20वा हप्ता मिळणार, संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तीन गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता त्या तीन कोणत्या गोष्टी आहेत ते त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर आवश्यक कोणकोणत्या तीन गोष्टीची पूर्तता करायची आहे, जाणून घेऊ संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जो 19वा हप्ता आहे तो यायला पाहिजे होता, तो पण आला असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे जो हप्ता आहे ते हप्ता येणार आहे, अन्यथा येणार नाही. दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लँड सेडिंग टेस्ट, आधार सेडिंग टेस्ट, EKYC हे पण पूर्ण असणं गरजेचं आहे. दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेची EKYC पूर्ण आहे का नाही हे कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता, जाणून घेऊ या संदर्भात सुद्धा माहिती. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 19वा हप्ता टाकण्यात आहे आणि 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि 20वा हप्ता जमा होण्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण आहे का नाही ती पाहू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला